मी टाकतो याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकणार आहे आणि आलं, कढीपत्ता, हिंग, हळद आणि थोडंसं तिखट. बस. आता टाकायचं याच्यामध्ये पाणी. थोडेसे मी शेंगदाणे टाकणार आहे याच्यात, 10-12. हे पाणी आता उकळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण टाकणार आहे. आता या पाण्यामध्ये आपण हे जे ढोकली आहेत ते शिजवणार आहोत. आता याचं मुख्य म्हणजे हे जे पाणी आहे त्याला थिकनेस येणार आहे जेव्हा याच्यामधला जो गव्हाचं पीठ आहे, बेसन जे आहे तेच त्याच्याचमुळे जेव्हा पाण्यात ते थोडंसं उतरतं आणि त्याच्यामुळे त्याला घट्टपणा येतो. आता मी याच्यात टाकताना मिरच्या आणि लाल तिखट दोन्ही टाकलेलं आहे. ते जरा झणझणीत करतोय. याला एक थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे. याच्यात टाकणार आहे मी थोडासा गूळ, 1.5 टीस्पून गूळ टाकलेला आहे. त्याचबरोबर मी याच्यात टाकणार आहे थोडंसं खोबरं. हा जसं जसं हे शिजत आहेत ना तसं तसं साईज वाढलेला आहे. त्याच्यात आपण थोडी बेकिंग पावडर पण टाकलेली आहे आणि शिजल्यानंतर तशा पण या गोष्टी फुलतात. तर या ज्या ढोकली आहेत त्या शिजायला लागलेल्या आहेत आणि जसे जसे या शिजतील आणि जसं जसं पाणी त्यातलं आटायला लागेल तसं त्याला थिकनेस पण येईल, घट्टपणा पण येणार आहे. आता जी तिखटपणासाठी आपण गोष्टी टाकलेल्या आहेत त्याचबरोबर थोडीशी किंचित स्वीटनेस जो असतो त्याच्यासाठी आपण गूळ वापरलेला आहे आणि आंबटपणा जे देणार आहेत त्याच्यासाठी आपण लिंबू वापरणार आहे. थोडंसं लिंबू किंचित टाकणार आहोत आपण नंतर. 5-7 मिनटं झालेले आहेत. 5 मिनटानंतर आता आपण गवार टाकणार आहोत. मी आधी टाकलेलं नाही गवार, कारण की मला हे दोन्ही गोष्टी ज्या शिजतील त्या एकत्र शिजल्या पाहिजेत. त्या दृष्टीने मला थोड्याशा आधी ह्या ज्या ढोकली आहेत त्या शिजवून घेतलेल्या आहेत मी 5 मिनटं. त्याच्यानंतर मी आता ही गवार टाकणार आहे. आता ही जरा क्वांटिटी जास्ती आहे या भाजीच्या मानाने, त्याच्यामुळे मी थोडी वापरणार आहे गवार. क्या बात आहे. हे बघा त्याला आता थोडासा घट्टपणा ऑलरेडी यायला लागलेला आहे. याला आता झाकण ठेवून आपल्याला शिजवायचं आहे. 5-7 मिनटं 10 मिनटं त्याला शिजवूया. गवार जी आहे ती सॉफ्ट होईपर्यंत, नरम होईपर्यंत त्याला शिजवायचं आहे आपल्याला. 5-7 मिनटं झाली आहेत. आता बघूया जरा. हा वा, काय मस्त फ्लेवर आलेला आहे, छान. हां, याला पण किंचित थिकनेस आलेला आहे. ही भाजी 2 पद्धतीने आपल्याला करता येईल. एकतर जी ड्राय असते भाजी ज्याच्यामध्ये त्यावेळी आपल्याला थोडं पाणी कमी टाकायचं आहे आणि आत्ता जशी मी केली आहे थोडीशी लिक्विड, जी भाताबरोबर किंवा चपातीबरोबर, रोटल्याबरोबर, बाजऱ्याचा रोटला त्याबरोबर खाता येईल अशी आत्ता जशी केली आहे तशी. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे लिंबू. जरा चव बघूया कशी झाली भाजी. मला सगळे फ्लेवर्स इथे येत आहेत ज्याच्यामध्ये, म्हणजे थोडासा गूळ, लिंबू, तिखट, आलं, हिंग, कढीपत्ता, मोहरी या सगळ्याचा स्वाद येतो आहे. थोडंसं मीठ लागेल याच्यामध्ये फक्त. बाकी चवींचा जो बॅलन्स आहे तो परफेक्ट झाला आहे, मस्त झाला आहे. थोडंसं पाणी आणखीन आटून घेतो आहे मी, म्हणजे मला जसं पाहिजे तशी कन्सिस्टन्सी, जसा थिकनेस आहे तो येईल. जसं जसे ह्या ढोकली जे आपण टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये त्या शिजतील तसं तसं त्याच्यावरचं जे आवरण आहे ते पाण्यात घोळल्या जातं थोडंसं आणि त्याच्यामुळे थिकनेस येतो त्याला छान भाजीला. महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये एक तर कढी गोळे तो एक प्रकार आहे. अशाच प्रकारचे गोळे असतात आणि बस त्याला कुचकरू, भाताबरोबर कुचकरतो आपण, थोडीशी कढी आणि फोडणी टाकतो वरती, मस्त लागतात. किंवा नागपूरमध्ये वडा भात म्हणा, तो एक खूप मस्त प्रकार आहे. वडे कुचकरून भातामध्ये त्यावर फोडणी घेतात. क्या बात आहे.
चला बस आता व्यवस्थित थिकनेस आलेला आहे याला. क्या बात आहे, मस्त झालं आहे. आहा, खोबरं आणि कोथिंबीर, और कुछ नहीं चाहिए. तयार आहे आपली गवार ढोकली.